श्री स्वामी समर्थ. माझ्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज हा आवाज तुमच्या कानासाठी नाही, तो थेट तुमच्या मनासाठी आहे. म्हणून कुठेही काही करू नका. डोळे मिटले तर हरकत नाही, फक्त मन शांत ठेवा. स्वामी म्हणतात, तुझ्यातली जिद्द अजून जिवंत आहे. आज अनेक लोक जगत आहेत, पण जिवंत नाहीत. आणि काही लोक आतून पूर्ण थकलेले असूनही दररोज स्वतःला उभं ठेवतात. तू त्यातच एक आहेस. तू हसतोस, बोलतोस, सगळं ठीक आहे असं दाखवतोस, पण मनात एक प्रश्न रोज उठतो. मी किती दिवस असं सहन करायचं? स्वामी म्हणतात, जो माणूस हा प्रश्न विचारतो तो अजून संपलेला नसतो. कारण ज्याच्यात जिद्द संपते तो प्रश्नच विचारत नाही. तू रोज उठतोस, काही वेळा मन नसतानाही जबाबदाऱ्या उचलतोस. स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांचं दुःख मोठं मानतोस. ही कमजोरी नाही, ही खूप मोठी ताकद आहे. पण ही ताकद सगळ्यांना दिसत नाही. लोक फक्त एवढाच पाहतात, हा तर शांत आहे, याला काही फरक पडत नाही. पण स्वामी पाहतात तुझ्या मनात चाललेली लढाई. तू किती वेळा रात्री उशाला डोकं टेकून डोळे उघडेच ठेवले असशील, झोप यावी म्हणून डोळे मिटले, पण विचार थांबले नाहीत. माझंच आयुष्य का असं? मीच का प्रत्येक वेळी अडचणीत? माझी वेळ कधी येणार? स्वामी म्हणतात, ज्याची वेळ येते तो आधी घडवला जातो. तुला वाटतं देव तुझी परीक्षा घेतोय, पण खरं सांगायचं तर देव तुला तयार करतोय. जसं सोनं आगीत जळाल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसं माणूस वेदनांमधून गेल्याशिवाय मजबूत होत नाही. आज तुला वाटतं सगळे पुढे गेले आणि तू मागा राहिलास, पण स्वामी म्हणतात, तू मागे नाहीस, तू आतून खोल घडतोयस. काही लोकांना लवकर यश मिळतं, पण ते सांभाळण्याची ताकद त्यांच्याकडे नसते. आणि काही लोक उशिरा यश मिळवतात, पण ते आयुष्यभर टिकतं. स्वामी म्हणतात, मी तुला थांबवलं नाही, म्हणजे तुझी कथा अजून संपलेली नाही. आज जरी वाटत असेल की कुणीच सोबत नाही, पण लक्षात ठेव, तू एकटा असताना स्वामी सर्वात जवळ असतात. जग तुला कमजोर समजेल, तुझ्या शांततेला हार समजेल, पण स्वामी तुझ्या शांततेत तुझी जिद्द पाहतात. तू अजूनही चुकीचं करण्यापेक्षा शांत राहणं निवडतोस. तू अजूनही सोडून देण्यापेक्षा सहन करणं निवडतोस. हे हार नाही, ते आत्मबळ आहे. स्वामी म्हणतात, जो स्वतःला सावरतो तोच खरा योद्धा असतो. आज फक्त एवढंच कर, एक खोल श्वास घे, मनातली घालमेल थोडी बाजूला ठेव आणि हळूच मनात म्हण, जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा प्रवास इथेच थांबत नाही, हा फक्त सुरुवात आहे. कारण तुझ्यातली जिद्द अजून जिवंत आहे. आणि जिथे जिद्द जिवंत असते तिथे स्वामी नक्कीच सोबत असतात. जय जय श्री स्वामी समर्थ.